नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनाबाबत मोठी अपडेट आलेली आहे। घरकुल योजनेसाठी सरकारांकडून निधी मंजूर झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आता घरकुल बांधण्यासाठी मदत मिळणार आहे। शासनामार्फत जीआर देखील निर्गमित केलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरकुल योजनेसाठी मंजूर निधीची माहिती, कोणत्या लाभार्थ्यांना मिळणारा फायदा आहे आणि आधी किती रुपये वितरण केले गेले आणि आता पुढे किती रुपये वितरण करावे लागणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत। जर तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच सरकारी योजना आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, पाहूया शासनाकडून आलेला जीआर मधील महत्त्वाची माहिती। तर या जीआर मध्ये पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 ते 24 व 2024 ते 25 मध्ये ज्यांचे नावे घरकुल मंजूर झालेले होते अशा घरकुल लाभार्थ्यांकरिता घरकुलसाठी निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत हा जीआर निर्गमित केलेला आहे। तर या जीआर मधील महत्त्वाचे निर्णय पहा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 ते 2024 व सन 2024 ते 2025 मध्ये संदर्भ क्रमांक 1 ते 11 येथील शासन निर्णयान्वये कार्यातर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यामध्ये महत्त्वाची माहिती दर्शवली गेलेली आहे। या घरकुल लाभार्थ्यांसाठी जवळपास 10 कोटी रुपये मंजूर केले गेले आहे शासनामार्फत। तर या दिलेल्या तक्त्यामध्ये पहा, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेली आहे आणि त्याच्यासाठी शासन निर्णय दिनांक किती होता आणि मंजूर घरकुली किती होते त्या जिल्ह्यासाठी, यापूर्वी मंजूर झालेली निधी त्यांना किती होती आणि आता त्यांच्यासाठी वितरित करण्याची निधी किती आहे, संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये थोडक्यात आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी पहा, जिल्हा आहे पहिला परभणी। परभणीसाठी शासन निर्णय काढलेलं होतं 15 फेब्रुवारी 2024 रोजी। तर मंजूर घरकुले होते 3683। मंजूर निधी त्यांच्यासाठी वाटप करायची होती 4596.384 हे लाखामध्ये निधी आहे मित्रांनो। त्यांच्यासाठी यापूर्वी 2110.406 निधी मंजूर केली गेली होती। आता त्यांच्यासाठी वितरित करायची निधी आहे 100 लाख रुपये। तर हे झाले मित्रांनो परभणीसाठी। त्याच्यानंतर आहे या ठिकाणी 1 ते 10 असे जिल्हे आहेत। याच्यामध्ये पुणे आहे, लातूर, सांगली, बीड, पुन्हा बीड आहे मित्रांनो। याच्यासाठी वेगवेगळे असे जीआर या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे जालना, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुन्हा छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर यांच्यासाठी जीआर काढण्यात आलेली तारीख या ठिकाणी दर्शवली गेली आहे। आणि एकूण किती घरकुले या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहेत त्यांची संख्या या ठिकाणी दर्शवलेली आहे। त्यांच्यासाठी किती निधी मंजूर करायची होती त्या या ठिकाणी सांगितले आहे आणि त्या घरकुलांसाठी मंजूर केलेली निधी या तक्त्यामध्ये दिलेली आहे। आणि आता या घरकुल लाभार्थ्यांसाठी किती रुपये निधी मंजूर करायची आहे, अर्थात त्यांना किती वाटप करायचे आहे हे लाखांमध्ये या ठिकाणी दर्शवले गेले आहे। तर संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये थोडक्यात आपण पाहिलेली आहेत। हा जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकवरती देखील दिलेले आहे, तेथून तुम्ही हे डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता। तर हे सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रित अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी हे निधी वितरित करण्यात येणार आहेत। तर असा महत्त्वाचा व्हिडिओ होता। सर्व घरकुल लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यांना आतापर्यंत याचा लाभ मिळालेला आहे किंवा नाही मिळाले तर आता सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्याच्यासाठी महत्त्वाची ही अपडेट होती। पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलला देखील आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय महाराष्ट्र।